नमस्कार, मी दीप्ती खाडे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मी व माझ्या मुली 26 जानेवारीला लागोपाठ सुट्टी होती, त्यामुळे आम्ही नाशिकला त्र्यंबकेश्वरला गेलो होतो। सकाळी आम्ही लवकर निघालो म्हणून नाश्ता बाहेरच केला आणि कोकटवरून आमची गाडी होती। दुपारी गाडी थांबली होती तेव्हा आम्ही परत नाश्ता केला। संध्याकाळी 5-5:30ला पोचलो। जाताना गाडीतून आम्हाला इथे गजानन महाराजांचं मंदिर दिसलं। खूप छान होतं हे मंदिर। आम्ही दुसऱ्या दिवशी तिथे गेलो होतो। इथूनच पुढे त्र्यंबकेश्वरचं बस स्टॉप आहे। आता बस स्टॉप आला आणि आम्ही तिथे उतरलो। तिथून आता आम्ही बाहेर पडत आहोत। नंतर आम्ही बस स्टँडच्या बाहेर पडल्यावर इथे एक कमान दिसत आहे, तो मंदिरमध्ये जाण्याचा रोड आहे। तसेच इथे एक दुसऱ्या रस्त्यावर खूप गजबज होती आणि इथे हॉटेल पण होते। मग आम्ही ठरवलं खाऊन जायचं, तर इथे आम्ही वडापाव मागवला आणि खूप टेस्टी वडापाव होता, म्हणून आम्ही 2 वेळा तो मागवला। आणि नंतर मग आम्ही नंतर आम्ही 1 प्लेट बटाटा भजी पण मागवली। तसंच आम्ही चहा पण घेतला आणि नंतर खाऊन झाल्यानंतर आम्ही रूम बघण्यासाठी निघालो। नंतर आम्ही वॉकिंग डिस्टन्सवर स्वामी समर्थांचं गुरुपीठ होतं। देऊबंद पिक्चरमध्ये तुम्ही पाहिलं असेल, तिथे गेलो होतो। तिथे ऑन द स्पॉट बुकिंग होती, राहण्याची सोय होती। आता आम्ही तिथे पोहोचत आलो आहे आणि हे गुरुपीठचं गेट दिसत आहे। इथे लागोपाठ सुट्टी असल्यामुळे आम्हाला रूम मिळाला नाही, फुल झाले होते। नंतर थोड्याच अंतरावर आम्हाला एक रूम मिळाली। रूम आम्ही 2 दिवसासाठी बुकिंग केली होती आणि नंतर आम्ही फ्रेश झालो आणि मग आम्ही जेवायला बाहेर पडलो। गाडीतून उतरल्यावर आम्ही वडापाव खाल्ल्यामुळे जास्त अशी भूक नव्हती, त्यामुळे आम्ही लाईटच जेवण केलं। डाळ खिचडी मागवली होती आणि नंतर आम्ही मार्केट फिरायला गेलो। ते खूप गजबज होती। मंदिरचा हा मागचा गेट हा तुम्हाला दिसत आहे, तुम्ही पाहू शकता। तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे इथे।
थंडी लागत होती। नंतर आम्ही फिरून गेल्यानंतर रूमवरती गेलो। नंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला सकाळी मंदिरात जायचं होतं। तर हा आहे दुसरा दिवस आणि नंतर आम्ही तयारी करून मंदिरामध्ये जायला निघालो। इथे प्रसादाचे शॉप होते आणि आम्ही इथे चपला काढल्या। आणि मग हार फुलं घेऊन आम्ही मंदिरात गेलो। आणि हा गेट आहे आणि इकडनं लाईन सुरू झाली। अशी ही लाईन होती आणि सगळे लाईन मधूनच नामजप करत होते। खूप छान वाटत होते। गलामध्ये रुद्राक्षाचा माला लाविले भस्म कपाला। गलामध्ये रुद्राक्षाचा माला लाविले भस्म कपाला। आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची। ए भोला शंकरा नंतर आम्ही आतमध्ये पोचला। तिथेही अशी लाईन होते। तिथे आतमध्ये खूप सारे असे टीव्ही लावले होते, त्यामुळे आम्हाला टीव्हीवरती असं दर्शन मिळत होतं। साडेपाच तासानंतर आम्ही मंदिराच्या जवळ पोहोचलो। असा हा मंदिराचा बाहेरचा दरवाजा आहे। इकडनं आतमध्ये एंट्री होती।
हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे। आता आम्ही मंदिराच्या आतमध्ये आहोत आणि इथे शूटिंग करायला अलाउड नव्हतं, त्यामुळे आम्ही जास्त शूट केलं नाही। आणि इथे एक वरती दर्शन घेण्यासाठी आरसा लावला होता, तिकडनं क्लिअर दिसत होतं आणि खूप प्रसन्नही वाटत होतं। नंतर आम्ही दर्शन घेऊन आल्यानंतर बाहेर आलो आणि असं हे आता हे बाहेरून मंदिर दिसत आहे आणि आम्ही इथे खूप सारे फोटोज काढले। तर तिथे गायत्री मातेचं मंदिर होतं, आम्ही दर्शन घेतलं आणि नंतर आम्ही जेवायला गेलो। जेवून झाल्यानंतर आम्ही गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये गेलो आणि त्या इथे गेट आहे, खूप छान वाटत होतं इथे। गजानन महाराजांच्या मंदिरमध्येही शूटिंग अलाउड नव्हतं, त्यामुळे आम्हाला काही दाखवता आलं नाही, पण खूप छान वाटतं इकडनं बाहेरून, तुम्ही पाहू शकता। मी मंदिरात 10 मिनिटं बसलो आणि नंतर रूमवरती आराम करायला गेलो आणि नंतर संध्याकाळी इथे स्वामींच्या मठाचे इथे उपाहारगृह होतं, तिथे आम्ही चहा प्यायला गेलो आणि इथे हा गेट दिसत आहे। आम्ही पहिल्या दिवशी गेलो होतो, पण आम्हाला इथे रूम अवेलेबल नव्हतं, त्यामुळे आम्ही दुसऱ्या दिवशीच्या दर्शनासाठी तिथे गेलो। संध्याकाळची आरती होती स्वामींच्या मठात, त्यासाठी आम्ही गेलो। देऊळबंद पिक्चरमध्ये तुम्ही हा मंदिर मठ पाहिला असेल, ते आता तुम्ही प्रत्यक्षात आम्ही इथे अनुभवलं, खूप छान वाटत होतं। इथे आम्ही एंट्रन्स मागच्या साईडने होतं, म्हणून इथे खूप असं वर चालून जायचं होतं। इकडे खूप छान वाटत होतं आणि आता हा मंदिरात जायचा एंट्रन्स आहे आणि पाण्यात पाय बुडवूनच इथे पाय धुवूनच आतमध्ये जायचं होतं। तुम्ही पाहू शकता बघा, इथे पाण्याचं हे असं हे आहे। इथे सुद्धा शूटिंग अलाउड नव्हतं, त्यामुळे आम्ही थोडंसंच शूटिंग केलं। आतमध्ये पाहून आल्यानंतर आरतीला थोडा वेळ होता, त्यामुळे आम्ही बाहेर आलो, इथे सनसेट बघायला आलो। एंट्रन्सच्याच बाहेर इथे खाली जायला जिने होते, तिथे जेवणाची सोय होती, पैसे भरून कूपन घेऊन जेवणाची सोय होती आणि असा इथे एक मोठा हॉल होता जेवणाचा। इथे बसण्याची पण सोय होती, सुटसुटीत होतं सगळं आणि जेवणही खूप छान होतं, टेस्टी होतं। चपाती, भाजी, भात, डाळ आणि गुळाचा एक शिरा होता। जेवून झाल्यानंतर आम्ही रूमवरती गेलो। दुसऱ्या दिवशी आमचा निघायचा दिवस होता आणि आमचा एक स्पॉट बघायचा राहिला होता। सकाळी इथे आम्ही गोदावरी जलकुंड बघायला गेलो। इथे कालसर्प, नागबली यांची शांती केली जाते, असं आहे जलकुंड। आमची दुपारची बस होती, नंतर आम्ही लंच केला, नंतर आम्ही बस स्टँडला गेलो। 4ची बस होती आणि आम्ही निघालो। रात्री 10:30ला पोचलो आणि आम्ही बाहेरच जेवलो आणि घरी गेलो। अशी आमची 3 दिवसाची ट्रिप संपली। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कोणी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा।
धन्यवाद.